जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल जे आहेत आपल्या हाती आलेले आहेत. जवळपास 45 जागांवरती जे निकाल जे आहेत आपल्या हाती आलेले आहेत. जवळपास त्याच्यामध्ये जर पाहिलं तर भाजप जे आहे ते 16 जागांवर भाजपनं विजय मिळवला. त्याचबरोबर काँग्रेसनं जे पाहिलं तर 14 जागावर काँग्रेसनं विजय मिळवला. त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार पक्षानं सुद्धा 9 जागांवरती तो विजय मिळवला. त्याचबरोबर शरद पवार पक्षानं सुद्धा 1 जागांवर विजय मिळवला. त्याचबरोबर मनसेनं 1 जागावर विजय मिळवला. त्याचबरोबर अपक्षानं सुद्धा 2 जागावर असा जो विजय तो मिळवलेला आहे. एकूण जर पाहिलं तर 45 जागांचे निकाल जे आहेत ते आता आपल्या हाती आलेले जिल्हा परिषदेचे हे निकाल जे आहेत पाहू शकतात. आणि कार्यकर्त्यांमध्ये अतिशय जल्लोषाचं वातावरण जे आहे ते पाहू शकता आपण. मी सध्या ही जे उभा आहे आपण ही दृश्य जे पाहू शकता. कार्यकर्त्यांमध्ये अतिशय जल्लोषाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतं. एकूण 59 जागांपैकी 45 जागांचे निकाल हे आता हाती आल्याच्या नंतर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतंय. मला सांगा, तुम्ही हा जल्लोष करताय, काय भावना आहेत? हात म्हणताय लातूर, हात म्हणताय लातूर, हात म्हणताय लातूर, हात म्हणताय लातूर. एकूण जर पाहिलं तर कार्यकर्त्यांच्या या ज्या भावना आहेत त्या पाहू शकता आपण. कशा पद्धतीने कार्यकर्ते हे उत्साही जे आहे ते पाहू शकता. आणि कार्यकर्त्यांचा हा जल्लोष जो आहे तो एकंदरीत आपण हा पाहू शकता. कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतं. एकूण जर पाहिलं तर आता आणखी थोडे निकाल जे आहेत ते हाती येणं बाकी आहेत. आणि त्यानंतर स्पष्ट जे चित्र आहे ते या लातूरच्या जिल्हा परिषदेचे चित्र जे आहे ते स्पष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकूण या जिल्हा परिषदेवर नेमकं कुणाची सत्ता येणार हे सुद्धा पाहणं आता महत्वाचं आहे. कॅमेरामॅन संदीप गवळीसह सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर.